चला, गुड मॉर्निंग। आज आपण सोयाबीन टिक्की बनवणार आहोत। त्या सोयाबीन टिक्कीमध्ये ना मी वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केलेला आहे। चला तर मग सांगते कोणत्या कोणत्या भाज्या टाकायच्या। वाटाणा घेतलेला आहे मी। वाटाणा चांगला धुवून घ्यायचा आणि सोयाबीनला भिजत घालून ठेवायचं चांगलं, किंवा उकळत्या पाण्यात पण टाकू शकतो। कोथिंबीर, कोबी, कांदा, लसूण, आलं लसूण पेस्ट करून घ्यायची, तांदळाची पिठी 1 वाटी, टोमॅटो, ढोबळी, कढीपत्ता, हिरवी मिरची। मी सोयाबीन आहे ना उकळत्या जरा गरम पाण्यात भिजत घातलेलं आहे, त्यामुळे छान ते भिजलं जातं। हे अशा प्रकारे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे। गरम पाण्यात सोयाबीन भिजवल्यावर ते चांगलं लवकर भिजतं छान। हे आता पाणी आपण आहे ना सोयाबीन मधून चांगलं काढून घेणार आहे सोयाबीन चांगलं भिजल्यावर। हे पहा, आता मिक्सरच्या भांड्यात आपण सोयाबीन चांगलं बारीक करून घेऊया। चांगलं पिळून घ्यायचं सोयाबीन, पाणी काढून टाकायचं सोयाबीन म्हटलं। हे पहा, छान आपलं असं वाटून झालेलं आहे। चांगलं खोबऱ्याच्या किसासारखा त्याचा किस झालाय बारीक एकदम। आता ह्या हँड मिक्सरने मी हे सगळे ना भाज्या बारीक करून घेणार आहे। चला तर मग आता आपण भाज्या बारीक करून घेऊया। हे पहा, कोथिंबीर अशी मी बारीक करून घेतलेली आहे, ती पण सोयाबीन मध्ये टाकायची आहे। आता कोबी आणि ढोबळी घेतलेली आहे, ती पण आपण अशी चिरून टाकलेली आहे। चांगली आता हँड मिक्सरने बारीक करून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे ही बारीक झालेली आहे, ती पण यात टाकायची। ह्या हँड मिक्सरने ना भाज्या छान बारीक होतात। कांदा, टोमॅटो आणि वाटाणे। हे पहा, हे पण मिश्रण आपलं सगळं छान बारीक झालेलं आहे। हे सगळं असं एकत्र काढून घ्यायचं। आता आल्याचा तुकडा, लसूण, हिरवी मिरची आणि थोडासा पुदिना घातलेला आहे मी त्यात, आणि कढीपत्ता। हे सगळं मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आणि थोडंसं जिरं टाकूया आपण त्यात। हे सगळं साहित्य मिक्सरला छान बारीक करून झालेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे ते बारीक झाले। आता हे ह्या छोट्या भांड्यात बसणार नव्हतं, त्यामुळे मी परातीत सगळं काढून घेतलेलं आहे। असं छान मोठ्या भांड्यात घ्यायचं, कारण आपल्याला ते चांगलं मळून घ्यायचं आहे। आता चांगलं मिक्स करून घेऊया आपण सगळ्या टाकलेल्या भाज्या वगैरे। हे पहा, असं छान मिक्स करून घ्यायचं। ही तांदळाची पिठी आहे 1 वाटी, ती टाकून घेऊया। ओवा आहे थोडासा, हळद टाकूया, चाट मसाला आहे, चाट मसाला पण आपण थोडासा टाकणार आहोत। हे पहा, अर्धा चमचा टाकलेला आहे। चवीप्रमाणे मीठ, आता हे आपण सगळं वाटण मगाशी वाटलं होतं ते पण सगळं आपण काढून घेणार आहोत, ते पण यात टाकायचं। आता आपण हे सगळं मिश्रण आहे ना पाणी न वापरता, कारण सोयाबीन मध्ये ना थोडंफार आपण किती पाणी काढलं तरी त्यात शिल्लक राहतच, त्यातच आपण हे ना हे चांगलं मळून घ्यायचंय। आणि समजा कुणाचं नाही राहिलं तर आपण थोडाफार पाण्याचा वापर करू शकतो, पण मला काय असं वाटलं नाही, मी त्यातच मळून घेतलंय चांगलं। हे पहा, अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे। छान असा गोळा तयार झालेला आहे। आपण त्याच्या आता छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घेणार आहोत। आपण वडापावचे वडे कसे बनवतो तसेच, फक्त साईज एकदम जरा छोटी घ्यायची। हे पहा, अशा प्रमाणे। हे पहा किती छान झाले पहा। याप्रमाणे मी सगळ्या अशा टिक्क्या बनवून घेणार आहे।
हे पहा आपल्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत टिक्क्या। याला आपण तळू शकतो किंवा मी तव्यावर सुद्धा आपण फ्राय करू शकतो। मी तव्यावरच चांगला फ्राय करून घेणार आहे, तव्यावर शक्यतो छान होतात। हे पहा मी तव्यावर ठेवल्यात त्या, अशा ठेवून कडेने तेल सोडून छान अशा करून घ्यायच्या। 2 ते 3 मिनिटात चांगल्या त्या होतात। मीडियम गॅसवर छान करून घ्यायच्या त्या। हे पहा खूप छान झाल्या ते। चला तर आपली सोयाबीन व्हेज टिक्की रेडी झालेली आहे। वेगवेगळ्या भाज्या वापरून तुम्ही अजून यात वेगवेगळ्या भाज्यांचा पण वापर करू शकतो। चला तर पहा मग किती छान झालेली आहे तयार। आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा।